पक्षविरोधी काम केल्याप्रकरणी कारवाईची टांगती तलवार असतानाही आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांनी फडणवीसांची भेट घेतली। भेटीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट। आमदार मोहिते पाटलांकडून मुख्यमंत्र्यांना तलवार देखील भेट। भेटीमुळे चर्चा उधाण। ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या कार्यालयाचं संसद भवनामध्ये उद्घाटन। 128A कार्यालयाचं सर्व खासदारांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन। पक्षफुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालं स्वतंत्र कार्यालय। मुख्यमंत्री वर्षावर कधी जातील याच्याशी तुमचं काय देणं घेणं? अजित पवारांची संजय राऊत यांच्यावर टीका। राजन साळवींसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची दारं बंद। साळवींनी कोणतीही भूमिका घेतली तरी त्याचा फायदा मलाच होणार। महाविकास आघाडीची सत्ता येणार म्हणून साळवी ठाकरेंसोबत थांबले। किरण सामंतांची टीका। अजित पवारांचा 4 दिवसांपूर्वी फोन आला होता। आपण बसून बोलू असं अजित पवार म्हणाले। छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। तर उशिरा फोन केल्यामुळे अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त केल्याची भुजबळांची प्रतिक्रिया। गृहराज्यमंत्री शहरे आणि ग्रामीण यांना अधिकार प्रदान। मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडच्या खात्यातील जबाबदारीचं वाटप केलं। राज्यमंत्र्यांना अधिकार प्रदान करणारे फडणवीस सरकारमधले मंत्री। अक्षय शिंदे यांच्या कुटुंबियांकडून केस लढण्यास नकार। आमच्यावर कुणाचाही दबाव नाही। धावपळ जमत नसल्यामुळे केस लढू शकत नाही। अक्षय शिंदेच्या कुटुंबियांची कोर्टाला विनंती। अक्षय शिंदे बनावट एन्काउंटर प्रकरणामध्ये पोलिसांवर गुन्हा का नाही? मुंबई हायकोर्टाचा सवाल। तर सीआयडी कडून स्वतंत्र चौकशी। आयोगामार्फत समांतर चौकशी सुरू। तातडीनं कारवाई करण्यात कायदेशीर अडचणी। विशेष सरकारी वकील अमित देसाईंची हायकोर्टात माहिती। अंजली दमानिया यांनी नॅनो युरियाची बाटली 92 रुपयांना तर नॅनो डीएपीची बाटली 269 रुपयांना विकत घेतली। तर मुंडेंच्या म्हणण्यानुसार काश्मीर ते कन्याकुमारी याची किंमत एकच कशी? दमानियांचा सवाल। छत्रपती संभाजीनगरमध्ये 650 रुपये अधिकचे मोजून कृषी खात्याकडून पंपाची खरेदी। 2800 रुपयांच्या पंपाची 3426 रुपयांना खरेदी। अंजली दमानियांच्या धनंजय मुंडे यांच्यावरच्या आरोपानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये रियालिटी चेक। अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सोयाबीन, कापूस आणि तुरीच्या दरवाढीसाठी शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन। आंदोलकांनी दादा भुसेंच्या ताफ्यातील गाडीवर सोयाबीन फेकल्याचा प्रकार। कापसाला 10,000 रुपये, सोयाबीनला 8,000 रुपये आणि तुरीला 12,000 रुपये भाव देण्याची मागणी।